नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्गामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला इंग्रजी व्याकरणाचा हा मास्टर क्लास एकदम धमाकेदार आणि फुल ऑन एनर्जीने भरलेला असणार आहे. अगदी बरोबर. आज आपण अशा एका टॉपिकवर बोलणार आहोत जो महाटेट परीक्षेत तुम्हाला हमखास आणि एकदम हक्काचे मार्क्स मिळवून देईल. तो टॉपिक म्हणजे प्रोनाउन्स किंवा ज्याला आपण मराठीत सर्वनाम म्हणतो. बेसिक लेवलपासून ते अगदी ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण सगळं काही कव्हर करणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी आणि महत्त्वाची आठवण. या सेशनच्या मोफत PDF नोट्स आणि प्रॅक्टिस क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती नक्की चेक करा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या मास्टर क्लासचा आपला रोडमॅप एकदम क्लिअर आहे. आपण बेसिक संकल्पनांपासून सुरुवात करू, प्रोनाउन्सचे प्रकार पाहू, काही महत्त्वाचे अपडेट्स घेऊ, त्यानंतर सर्वात महत्त्वाचे प्रगत व्याकरण नियम आणि शेवटी MAHTETचे जुने प्रश्न सोडवून एक क्विक रिव्हिजन करूया. तर सर्वात आधी पहिल्या भागाकडे वळूया. मूलभूत संकल्पना. मुळात हा प्रोनाउन नावाचा प्रकार नक्की आहे तरी काय आणि तो इंग्रजीत वापरतात तरी का, हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण बघूया. अहमद इज अ गुड बॉय. अहमद स्टडीज डेली. अहमद हेल्प्स एव्हरीवन. आता यात अहमद हे नाव सारखं सारखं येतंय, जे ऐकायला आणि वाचायला खूपच कंटाळवाणा वाटतं, बरोबर? एक्झॅक्टली. आणि म्हणूनच हे टाळण्यासाठी आपण अहमदऐवजी दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात ही हा शब्द वापरतो. म्हणजेच एखाद्या नामाची किंवा नाऊनची अनावश्यक पुनरावृत्ती टाळण्याचं अत्यंत सोपं पण तितकंच महत्त्वाचं काम प्रोनाऊन करतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की MATETसाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे? तर मित्रांनो, परीक्षेत कॉमन एरर डिटेक्शनवर हमखास प्रश्न विचारले जातात. तसेच प्रोनाउन अग्रीमेंटचे नियम आणि इंग्रजी पेडागॉजी म्हणजे अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्नही याच संकल्पनेभोवती फिरत असतात. त्यामुळे या टॉपिकवर तुमची पकड पक्की असली की मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव वर जाणार हे नक्की. आता आपण व्याकरणाच्या मुख्य गाभ्याकडे वळूया. भाग 2. प्रोनाउन्सचे प्रकार. परीक्षेत कन्फ्यूज न होण्यासाठी हे प्रकार माहीत असणं खूप गरजेचं आहे. आमच्यासोबत फटाफट उजळणी करा. पर्सनल प्रोनाउन म्हणजे जे आपण व्यक्तींसाठी वापरतो, जसं ही, शी, दे. पोझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे जे मालकी हक्क दाखवतात, जसे माइन, योर्स. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे स्वतः केलेली कृती दर्शवणारे, जसं मायसेल्फ किंवा हिमसेल्फ. एखादी गोष्ट बोट दाखवून दर्शवण्यासाठी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, जसं दिस, दॅट. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे शब्द, जसं हू, व्हॉट. दोन वाक्य जोडणारे रिलेटिव्ह प्रोनाउन, जसं हू किंवा विच. अनेक गोष्टींपैकी एकेकाचा स्वतंत्र उल्लेख करणारे डिस्ट्रीब्युटिव्ह, जसं ईच. अनिश्चित गोष्टींसाठी इनडेफिनिट, जसं समवन किंवा मेनी. आणि शेवटी परस्परांमधील संबंध दाखवणारे रिसिप्रोकल प्रोनाउन, जसं ईच अदर. हे प्रकार एकदा का डोक्यात फिट बसले की निम्मे प्रश्न तिथेच सुटतात. हे प्रकार लक्षात ठेवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे योग्य मार्गदर्शन मिळणं. म्हणूनच आपण भाग 3 कडे वळतोय. काही महत्त्वाचे अपडेट्स. जे विद्यार्थी मित्र महाटेटच्या तयारीबाबत एकदम सिरियस आहेत त्यांच्यासाठी मराठी वर्गाने खास चॅनल मेंबरशिप सुरू केली आहे. तुम्ही फक्त 59 किंवा 119 रुपयाचे प्लॅन्स जॉईन करून तुमच्या तयारीला अक्षरशः सुपरचार्ज करू शकता. आणि हो, आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, इंग्रजी पॅडागॉजीच्या संपूर्ण सिरीजची प्लेलिस्ट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती लिंक नक्की चेक करा, कारण तिथे तुम्हाला पॅडागॉजीचे सगळे कन्सेप्ट्स अगदी सोप्या भाषेत मिळतील. चला तर मग आता वळूया आपल्या सेशनच्या सर्वात क्रिटिकल भागाकडे. भाग 4. ॲडव्हान्स्ड टेट ग्रामर रूल्स. जिथे बहुतेक मुलं एरर डिटेक्शनमध्ये आपले बहुमूल्य मार्क्स गमावतात, तेच ट्रॅप्स आपण आता डिकोड करणार आहोत. पहिला ट्रॅप बघा. मी अँड अली वेंट देअर. हे वाक्य ऐकायला अगदी भारी आणि बरोबर वाटतं ना, पण व्याकरणाच्या भाषेत ही एक मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट म्हणून प्रोनाऊन वापरता तेव्हा मी चालत नाही, तिथे आय यायला हवं. त्यामुळे अली अँड आय वेंट देअर हेच वाक्य 100% बरोबर आहे. दुसरी एक अतिशय कॉमन पण भयंकर चूक म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा चुकीचा वापर. अनेक लोक स्वतःची ओळख करून देताना अगदी स्टाईलमध्ये मायसेल्फ राहुल असं म्हणतात. पण लक्षात ठेवा, मायसेल्फ हा शब्द कधीही एखाद्या वाक्याचा सब्जेक्ट असूच शकत नाही. त्यामुळे मायसेल्फ वेंट टू स्कूल हे व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे. आय वेंट टू स्कूल हेच योग्य आहे. आता येतो एक असा नियम जो अनेकांना घाम फोडतो, हू आणि हुम मधला फरक. पण काळजी करू नका, ह्यासाठी आमच्याकडे एक भन्नाट टेट शॉर्टकट ट्रिक आहे. जर तुम्हाला एखाद्या वाक्यात ही हा शब्द योग्य वाटत असेल तर तिथे डोळे झाकून हू वापरा, आणि जर तिथे हिम बरोबर बसत असेल तर हुम वापरा. आहे की नाही एकदम सोपं? यानंतर येतात अत्यंत महत्त्वाचे अग्रीमेंटचे नियम. हे नियम घोटूनच प्या.
ईच, एव्हरी, एव्हरीवन या शब्दांसोबत नेहमी सिंग्युलर म्हणजे एकवचनी प्रोनाऊन येतं, जसं हिज किंवा ह. जेव्हा दोन नामे अँडने जोडलेली असतात तेव्हा त्यांच्यासोबत देअर सारखं अनेकवचनी किंवा प्लुरल प्रोनाऊन येतं. आणि एखादं कलेक्टिव्ह नाऊन जेव्हा एका समूहासारखं काम करतं तेव्हा त्याच्यासाठी इट्सचा वापर होतो. हे नियम परीक्षेत खूप वेळा विचारले जातात. आत्तापर्यंत आपण जे शिकलोय त्याची खरी परीक्षा आता होणार आहे. भाग 5 महाटेट परीक्षा सिम्युलेटर. आपण आता मागील वर्षांचे काही महत्त्वाचे PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवणार आहोत. मी प्रश्न वाचल्यावर काही सेकंड्स थांबा, नीट विचार करा आणि तुमचं उत्तर लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. रेडी? हा घ्या आपला पहिला PYQ. आयडेंटिफाय द रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजेच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन ओळखा. तुमचे पर्याय आहेत A माइन, B हिमसेल्फ, C हू आणि D दीज. पटकन कमेंट करा पाहू. आणि येस, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय B हिमसेल्फ हे अचूक उत्तर आहे. स्वतःची कृती दर्शवणारे शब्द सेल्फने संपतात हे आपण मगाशीच पाहिलं होतं. पुढचा प्रश्न. विच इज अन इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं? पर्याय आहेत दॅट, ईच, हू की आरसेल्स. थोडा विचार करा आणि कमेंट करा. अगदी बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय C हू. प्रश्न विचारण्यासाठी आपण हू वापरतो. तिसरा प्रश्न थोडा ट्रिकी आहे बरं का. चूज द करेक्ट सेंटेन्स. योग्य वाक्य निवडायचंय. इथे आपण मगाशी पाहिलेला सब्जेक्ट प्रोनाऊनचा नियम लागू होतो. पर्याय नीट पहा. आणि हो, पर्याय B ही इज माय फ्रेंड हेच व्याकरणाच्या दृष्टीने एकमेव योग्य वाक्य आहे. बाकीचे सगळे ऑप्शन्स चुकीचे आहेत. चौथा PYQ खास डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनच्या नियमावर आधारित आहे. ईच ऑफ द बॉईज डॅश प्रेझेंट या रिकाम्या जागी काय येईल? आर, वर, इज की हॅव. मित्रांनो, ईच हा शब्द नेहमी एकवचनी म्हणजे सिंग्युलर वर्बची मागणी करतो, त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय C इज. ईच ऑफ द बॉईज इज प्रेझेंट हे वाक्य 100% अचूक आहे. पाचवा आणि शेवटचा PYQ मालकी हक्कावर किंवा ओनरशिपवर विचारला आहे. दिस पेन इज. इथे आपल्याला योग्य पॉझेसिव्ह प्रोनाऊन भरायचं आहे. लक्षात घ्या, माय हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे वाक्याच्या शेवटी मालकी हक्क दाखवण्यासाठी योग्य शब्द आहे माइन. त्यामुळे पर्याय B माइन हे आपलं फायनल आन्सर आहे. आता मागील वर्षांचे प्रश्न झाले, पण परीक्षेत आणखी काही ट्रॅप्स असतात ज्यांना आपण लॉजिकल गेस म्हणतो. चला, असे 3 प्रश्न पाहूया. पहिलं वाक्य बघा. एव्हरीवन हॅव डन देअर वर्क. सांगा बरं यात काय चूक आहे? कमेंट करा. बघा, मगाशी आपण काय नियम पाहिला? एव्हरीवन हे नेहमी सिंग्युलर मानलं जातं, त्यामुळे तिथे हॅव ऐवजी हॅज यायला हवं आणि देअर ऐवजी हिज किंवा हर यायला हवा. पुढचा ट्रॅप बघा. दिस आर माय बुक्स. हे वाक्य बोलताना कदाचित सोपं वाटेल, पण इथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आणि नामाचं वचन म्हणजे सिंग्युलर प्लुरल जुळतच नाहीये. बुक्स हे अनेकवचनी आहे, मग त्याच्यासोबत दिस कसं येईल? तिथे दीज यायला हवं. त्यामुळे अचूक वाक्य असेल दीज आर माय बुक्स. आणि हा आपल्या सिम्युलेटरचा शेवटचा प्रश्न. द मॅन विच केम हिअर इज माय अंकल. इथे रिलेटिव्ह प्रोनाऊनचा नियम लागतो. मॅन म्हणजे माणूस किंवा व्यक्ती, आणि व्यक्तीसाठी इंग्रजीत कधीही विच वापरत नाहीत तर हू वापरतात. विच हे निर्जीव वस्तू किंवा प्राण्यांसाठी असतं. त्यामुळे योग्य वाक्य असेल द मॅन हू केम हिअर इज माय अंकल. एकदम भारी. तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. आता आपण या सेशनच्या अगदी शेवटकडे आलो आहोत. भाग 6 अंतिम उजळणी आणि समारोप. आपण जे काही शिकलोय ते एका सोप्या फॉर्म्युल्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं ते बघूया. हा रिव्हिजन फॉर्म्युला तुमच्या खूप कामी येईल. लक्षात ठेवा, नामाची जागा घेणारे म्हणजे प्रोनाऊन, मालकी हक्क दाखवणारे म्हणजे पॉझेसिव्ह, स्वतःची कृती सांगणारे म्हणजे रिफ्लेक्सिव्ह आणि प्रश्न विचारणारे म्हणजे इंटरोगेटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा मास्टर क्लास आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी वर्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच आमचं व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. तिथे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत राहतील. असाच जोमाने अभ्यास करत राहा आणि आपण लवकरच भेटूया आपल्या पुढच्या मास्टर क्लासमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट आणि धन्यवाद.